त्यावेळेला कुठलाही कॉम्पिटिटर्स तो आपला शत्रू नसून किंवा तो कॉम्पिटिटर नसून तो माझा एक चांगला मित्र सुद्धा आहे हेही आमच्या मनात होतं. खरं सांगतो मी नॉन स्टॉप 14 वर्ष मी ऑन स्टेज खेळलो. बर बर बर. एकही कुठलीही स्पर्धा मी ड्रॉप केली नाही, सोडलीच नाही किंवा मला इंजुरी झाली. मी स्टेट लेवलच्या चॅम्पियनशिप आहेत त्या 67 चॅम्पियनशिप मारल्या माझ्या ह्या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. या बात आहे. त्याच्या शेवटची बॉडी बिल्डिंग स्पर्धा मी 2004 ला नॅशनल खेळली, मिस्टर इंडिया. छान त्यांनी माझी अतिथी नेहमीच होती, नेहमीच सुरस लागायची. त्यावेळेला स्टेजवरती म्हणजे नाही का परस्पर असा एक दुश्मनच की तो मला उडवणार का मी त्याला उडवणार. आणि खाली आपले प्रेक्षक बस होतेच कमेंट करायला. आपल्या स्वतःच्या शरीराचं लक्ष ठेवून काळजीपूर्वक रिस्क घ्या आणि कोणतरी एक चांगला मार्गदर्शक बघा, त्याच्या अंडर गाईडलाईन तुम्ही सगळं करा, ते तुमच्यासाठी योग्य. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. बऱ्याच मुलाखतीच्या कमेंट्स मध्ये अनेक शरीर सौष्ठवपटू काही तरुणांनी काही कमेंट केल्या होत्या की अनिल राऊत सर यांचा सध्या कोठे थांगपत्ता लागत नाहीये, सध्या ते कोठे गायब आहेत, प्लीज त्यांची तुम्ही मुलाखत घ्या. तर आज अनिल राऊत सरांना मी शोधूनच काढलं. तर आज आपण त्याच्या सोबत दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. फार मोठं नाव आहे अनिल राऊत. एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये तुमच्या सारख्या व्यक्तीची मुलाखत घेणं हेच माझं स्वतःचं एक भाग्य समजतं सर. सर, एक बॉडी बिल्डिंगची जर्नी आज आपण तुमची जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना माहिती आहे पण अनेकांना माहित नाही. काही लोकांना फक्त अनिल राऊत इतकंच नाव माहिती आहे, त्यांच्या करिअर बद्दल माहित नाही. तर एक तुमची सुरुवात कशी झाली होती बॉडी बिल्डिंगची? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, तुझ्या युट्यूब चॅनलला माझी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विषय असा होता की खूप मोठं नाव आहे किंवा प्रसिद्धी आहे, लोकप्रिय आहे, मी स्वतः काही नाही. माझ्या कर्तृत्वाने लोकांनी मला मोठं केलेलं आहे, त्यामुळे मी लोकांची किंवा माझ्या चाहत्यांचे मी आभार मानतो सगळ्यांना. दुसरा विषय असा होता की बॉडी बिल्डिंग किंवा शरीर सौष्ठव या खेळाला मी कधीपासून सुरुवात केली. ज्यावेळेला मी 12वी मध्ये असतानाच सिद्धार्थ कॉलेजला होतो मी. त्यावेळेला सिद्धार्थ कॉलेजमधून मी 12वीला असताना त्यावेळेला शरीरयष्टी माझी पहिल्यापासून चांगली होती. त्याच्यामध्ये मी एनसीसी करत होतो कॉलेजमध्ये असताना. आणि एनसीसी करत असताना ते फिजिक्स छान असतो म्हणून मला एकाने सजेस्ट केलं की तू बॉक्सिंगला उतर. म्हटलं युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन असते, तू बॉक्सिंग खेळायला, आपण बॉक्सिंगची प्रॅक्टिस करूया, असं तसं वगैरे. आणि सुदैवाने मी बॉक्सिंग मध्ये जॉईन झालो. त्यावेळेला कॉलेजमध्ये बॉक्सिंग केली. बॉक्सिंग मधून मी सेमीफायनलला हरलो. मग नंतर काही जणांना असे की व्यायामाची आवड होतीच मला. एक बोललं की त्यावेळेला मी आवर्जून नाव घेतो त्यांचं, असं बाबू खोत म्हणून माझे एक सहकारी होते. मी काळाचौकी पोलीस क्वार्टर्स मध्ये राहत होतो, माझे वडील पोलीस मध्ये होते. आणि त्याने सांगितलं की अरे एक स्पर्धा आहे, तू त्या स्पर्धेला खेळ, इंटरनल आहे, एक करून तर बघ. आणि त्यावेळेला कामगार कल्याण मंडळ यांची इंटरनल स्पर्धा झाली. बऱ्याच स्पर्धा व्हायच्या त्यांच्या. तर त्या इंटरनल स्पर्धेमध्ये मी फर्स्ट टाइम उतरलो. आणि उतरलो आणि तिथे परत मला सेकंड प्लेस मिळाली. तर मी म्हटलं अरे वा, एवढी माझी बॉडी फिजिक छान आहे किंवा काय असं मला माहितच नव्हतं. ही माझी त्यावेळेला 93 ला सुरुवात माझी, म्हणजे बॉडी बिल्डिंग कडे वळण्याचं कारण हे झालं. 93 पासून मग नंतर हळूहळू
मी कामगार कल्याण मंडळामध्ये मी तिथे जॉईन झालो. त्याच्यानंतर तिथेच काळा चौकीला मी वर्कआउट करत बसलो. 95 पासून मी जे व्यावसायिक बोलतात ना, प्रोफेशनलिझम, त्याच्यामध्ये मी पहिला पदार्पण केलं. त्यावेळेला आमच्या इथे चिंचपोकळी म्हणून आहे लालबागला. हो हो. तिथे तेलीगल्लीमध्ये सुरेशजी म्हणून होती आणि त्यावेळेला प्रकाश कोंडे होता. हो हो हो. खूप प्रसिद्ध प्रकाश कोंडे म्हणजे म्हटलं एक गाजलेलं नाव होतं. प्रकाश कोंडे होते, दिनकर जोशीकर होते, प्रकाश नाईक होते, सहदेव नेवाळकर होते. आणि हे त्यावेळेला रती म्हणजे रती महारथी. आणि मी नेमका प्रकाश कोंडे यांच्या गटामध्ये. बर. माझ्या त्यावेळेला गटामध्ये अजून एक नाव होतं, तो म्हणजे प्रवीण झोपे म्हणून, त्याचे सेंट्रल रेल्वे. आणि मी त्या गटामध्ये. असं करून आता तो बोललो, म्हटलं आता प्रकाश कोंडे नाव खूप ऐकलं आणि अतिशय जवळ बघायचं त्यांना. मला त्यावेळेला पहिला माझा अनुभव. आणि सुदैवाने त्या सुरेशश्रीला मी 95 ला त्याच्यामध्ये गटामध्ये तिसरा लागलो. बर. मग मला असं कळलं की मी कुठेतरी काहीतरी एक स्टँड घेतोय आणि माझा फिजिक नक्कीच एवढं छान आहे की मी त्या गटामध्ये जो तिसरा क्रमांक मारतो. म्हटलं जर माझे बाकीचे जे गटामध्ये होते त्यावेळेला 1 ते 3च नंबर असायचे. तर म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. म्हटलं आपली बॉडी लोकांना आवडते किंवा माझं फिजिक त्याच्यासाठी आहे की मी व्यावसायिक करू शकतो. मग थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं. त्यावेळेला मला माझ्या घरातून खूप सपोर्ट आला. बाबा, आई किंवा माझा मोठा भाऊ होता, तोही पोलीसमध्ये आता PSI म्हणून आहे. तर त्यांनी मला मोरल सपोर्ट छान केला. माझ्या 2 बहिणी होत्या, त्यांनी मला त्याच्यामध्ये खूप मार्गदर्शन किंवा जो काही डाईट वगैरे होता तो त्यांनी चालू केला. तर ही माझी सुरुवात म्हणजे व्यावसायिक ते प्रोफेशनलिझम मध्ये त्या ह्याच्यामध्ये जो आलो ना, तो ह्या कारणामुळे. बर 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 बर. आणि सर, बॉडी बिल्डिंग जर म्हणायला गेलं तर खर्चिक गेम आहे आणि तुम्हाला घरून पण चांगला सपोर्ट भेटला. आता तुम्ही तसं सांगितलंच. तुमच्या काळात गाजलेले बॉडी बिल्डर कोण होते तेव्हा? पहिलं नाव मी आत्ताच घेतलं की प्रकाश कोंडे. प्रकाश कोंडे होते, दिनकर जोशीकर होते, सहदेव नेवाळकर होते, प्रकाश नाईक होते. हे सगळे गाजलेले आहेत. त्यानंतर प्रेमचंद डेगरा होते. प्रेमचंद डेगरा किंवा मी प्रेमचंद डेगरा तर खूप महानच आहे, तो विषय नाही, माझा आदर्श सुद्धा आहे. पण मी जास्त प्रकाश कोंडे यांना खूप मानत होते. त्याच्यात प्रशांत नारकर होते, प्रवीण गणवीर सर होते. हे सगळे मातब्बर खेळाडू होते. म्हणजे त्यांना बघून बॉडी बिल्डिंग चालू केलं असं जरी बोललं तरी चालेल, हरकत नाही. बर बर बर. सर, तेव्हाची बॉडी बिल्डिंग आणि आत्ताची बॉडी बिल्डिंग काय फरक वाटतो तुम्हाला? बॉडी बिल्डिंग हा कुठे बदललेला काळ नाहीये. आता कसं झालेलं, तेव्हाची जी बॉडी बिल्डिंग होती त्यावेळेला खरंच खूप सगळे म्हणजे ना सिरियस होते की आपल्याला काहीतरी करायचं आहे. मला कुठेतरी एखाद्या स्टेजवरती मला परफॉर्म करताना माझी कुठेतरी नंबर, माझी बॉडी छान लागली पाहिजे, हे एकच उद्देश असायचा. त्यावेळेला कुठलाही कॉम्पिटिटर्स तो आपला शत्रू नसून किंवा तो कॉम्पिटिटर नसून तो माझा एक चांगला मित्र सुद्धा आहे, हेही आमच्या मनात होतं. आता असं काय झालेलं माहिती, सगळे जण जेवढे जण जे आहे वेल आमच्यापेक्षा चांगलं फिजिक आताचं आहे, मी असंही बोलतो. कारण बिकॉज ऑफ सगळं बॉडी बिल्डिंग ही आता ऍडव्हान्स झालेली आहे. खूप मसल मॅच्युरिटी आलेली आहे, लोकांना सायंटिफिकली नॉलेज आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे काय झालं की आता ना इन्स्टंट आणि ना क्विक बॉडी बिल्डिंग. ही जी बॉडी बिल्डिंग जी आहे आम्ही जी केली ज्या वेळेला बॉडी बिल्डिंग, ती आम्ही जवळजवळ तुला खरं सांगतो, मी नॉनस्टॉप 14 वर्ष मी ऑन स्टेज खेळलो. बर बर बर. एकही कुठलीही स्पर्धा मी ड्रॉप केली नाही किंवा मला इंजुरी झाली किंवा मी बॉडी बिल्डिंग पासून लहान होईल असं कधीच माझ्याबद्दल चालू आहे. आताचे जे बॉडी बिल्डर्स बघतोय ना ते शॉर्ट पिरियड मध्ये येतात आणि 2-3 वर्ष खेळून लगेच ते कुठेतरी ड्रॉप म्हणजे हरवले जातात. हा एक ड्रॉबॅक आहे आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी. कारण एवढे छान छान बॉडी बिल्डर्स आहेत, एवढं छान फिजिक आहे, पण तेवढंच त्यांना तिथे इंटरनली किंवा त्यांना काही म्हणा काही मेजर प्रॉब्लेम्स असतात, इंजुरीमुळे ते बॅकफुटला गेले. बरोबर. सर, इतक्या वर्ष तुम्ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळाला, तर आतापर्यंत कोणते कोणते किताब तुम्ही पटकावले? किताब असे सगळे आता एवढे तर मी तुला सांगू शकतो. महत्वाचे तुला आता खरं सांगतो, मी स्टेट लेवलच्या चॅम्पियनशिप आहेत त्या 67 चॅम्पियनशिप मारल्या माझ्या ह्या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मी 2 नॅशनल मारल्या. त्याच्या व्यतिरिक्त मी इंटरनॅशनल खेळलो, तिथेही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालो. वाशी महापौर ही माझी सुरुवात आहे. 1995 ला 95-96 ला मी वाशी महापौर पहिली स्टेट लेवल चॅम्पियनशिप.
त्याच्यानंतर ती कारकीर्द सुरू झाली. 1998ला मी महाराष्ट्र श्री घेतली. क्या बात. 1998ला घेतली, 1999ला घेतली आणि 2001ला घेतली. अरे वा. म्हणजे हा माझा कारकीर्द सुरू झाला. मी मुंबई श्री 2 वेळा झालो, 3 वेळा महाराष्ट्र श्री झालो. त्याच्यानंतर 2दा मिस्टर इंडियाच्या ह्याच्यात कारकिर्दीत होतो. साऊथ एशिया ही 2001ला जी झाली ना, ती साऊथ एशिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, तो एक माझ्यासाठी हे आहे, फॅक्टर आहे. बाकीचे तर तुला सगळं सांगण्यासारखं असेल, जसं पिंपरी चिंचवड महापौर झाली, नांदेड महापौर झाली, औरंगाबाद महापौर झाली. हे सगळं म्हणजे जेवढ्या ज्याच्या जिल्हे जे होते त्या जिल्ह्यांचे जे काही मोठे जे नावाजलेले स्टेट लेवलचे होते त्या सगळ्या चॅम्पियनशिप घेऊन. सर, एक गव्हर्नमेंट जॉबसाठी असं की गव्हर्नमेंट जॉबसाठी बरेच बॉडी बिल्डर ट्राय करतात की मला गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे, एक माझी फॅमिली ला सपोर्ट भेटेल. तर तेव्हा असं काही तुमच्या डोक्यामध्ये विचार होता की मला गव्हर्नमेंट जॉबसाठीच खेळायचं? होता आवर्जून सांगतो तुला. बरं झाला प्रश्न केला असतो मला. त्यावेळेला म्हणजे 93ला मी सुरुवात केली सुरेश पासून. त्यावेळेला ना दिनकर जोशीकर किंवा प्रकाश नाईक किंवा मधुकर थोरात, प्रवीण गणगे, ही लोक ना सेंट्रल रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वेचं ना टी शर्ट घालून यायचे. बर. पाठीमागे रेल्वेज लिहिले. मला ते आश्चर्य व्हायचं की, आणि मी लहान होतो 93, तर म्हटलं अरे रेल्वेज मध्ये यार आपल्याला पण ही नोकरी मिळायला पाहिजे. माझं त्यावेळेचं स्वप्न होतं. आणि बऱ्याच ह्या सगळ्यांना मातोपर खेळाडूंना बघायचो असं, तर ते टी शर्ट वरती नेहमी स्पर्धेला यायचे. 93 पासून 95 पर्यंत मी ह्यांना सगळं ते टी शर्ट त्या स्पर्धेला बघत होतो. ज्या वेळेला वाशी महापौर मारली त्यावेळेला ना मला कॉल आला की असं असं वेस्टर्न रेल्वेमध्ये ट्रायलला तुम्हाला यायचं असं. मी ट्रायल देऊन आलो. त्यावेळेला आमचे कोच होते आरमुदम सर म्हणून. बरोबर. तर मी ट्रायल दिलं. मला माहित नव्हतं की बाबा माझी किंवा काय विषय असेल तर त्या पद्धतीने रेल्वेचा जॉब मला लागणार हे शक्य होतं. ओके. मला जवळजवळ त्यावेळेला ना 5 कॉल आले. एक वेस्टर्न रेल्वेचा आला, सेंट्रल रेल्वेचा आला, RBI बँकेचा आला, बॉम्बे डॉकचा आला, DPTचा, आणि ह्याचा आला आपलं पोस्टचा आला. ह्या 5 नोकऱ्या माझ्याकडे होत्या. आता ह्याच्यातून मला सिलेक्ट करायचं होतं. मग ते कसं सिलेक्ट केलं? सिलेक्ट पहिली गोष्ट म्हणजे मला रेल्वेज, मग ते सेंट्रल असो नाही तर वेस्टर्न असो, जिथून पहिला कॉल जाईल तिथून. आणि मी वेस्टर्न रेल्वेला ऑलरेडी सिलेक्शन दिलं होतं. सेंट्रल रेल्वेला सुद्धा मी सिलेक्शनला जाणार होतो त्यावेळेला. आणि ते जे कोणी होते त्यावेळेला ते कोच होते किंवा जे माझे सहकारी होते, जसं मधुकर थोरात, तर ते मधुकर थोरात सर त्यावेळेला त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की अरे अनिश इथे ये, सेंट्रलला आपली एक टीम चांगली आहे मस्तपैकी. त्यावेळेला पियुष कुमार वगैरे सगळे जर तिथे असे मातबर खेळाडू होते, तर तू इथे आपण इथे हे करूया, छानपैकी टीम बांधूया. म्हटलं हरकत नाही, मला जिथून मला रेल्वेच आहे ना शेवटी. पण झालं नेमकं असं की मला त्यावेळेला आरमुगम सरांनी वेस्टर्न रेल्वे त्यांनी ऑलरेडी पहिला अपॉइंट केला आणि त्यांनीच घेतला. माझ्याकडे रेल्वे ऑप्शन होता. बोललो म्हटलं चला, बरोबर, छान नोकरी मिळाली. मग ही रेल्वे ते एक स्वप्न पूर्ण झालं. हा त्याच्या मागचा फॅक्ट. घरच्यांना किती आनंद झाला होता की मुलगा रेल्वे जॉबला लागला? अरे प्रश्नच नाही, कारण माझे बाबा पोलीसमध्ये होते आणि नाही का माझा मोठा भाऊ सुद्धा त्यावेळेला पोलीसमध्ये. तर पोलिसांची मला पोलीसमध्ये. हो बरोबर. हे प्रत्येकाचं ठरलेलं होतं की पोलिसाचा मुलगा पोलीसमध्येच जाणार किंवा काही विषय असेल. तर मग तो विचार केला. तर बोललो म्हटलं नाही, म्हटलं अरे बाबांना बघतोय मी की 8 तासाच्या वरती ते 12 तास नोकरी करतात. अंगावरती ते ड्रेस, ती ड्युटी, ते परत कुठेही एखादा हे लागला, एखादा VIP यायचा असेल किंवा काय तर बंदोबस्ताला तिथे उभे राहायचे ते. तर म्हटलं बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे इथे काही लाईफ नाहीये. आणि तू भले किती जरी मोठा जरी स्पोर्ट्समन झालं किंवा स्टार जरी झालंस, तर एखादा VIP यायचा असेल तर तुला स्टेज तिथे ऑन रस्त्यावरती तुला थांबावंच लागेल, तिथे तुला थांबावंच लागणार, तुला ड्युटी ही करावी लागेल. पण मला पोलीस खात्याचं कधी असं वेळ नव्हता किंवा काही विषय होता. मला रेल्वे हे पहिल्यापासून डोक्यात होतं आणि मला ते मिळालं. मी खरंच परमेश्वराचे आणि माझ्या आई वडिलांचे आभार माने की कुठेतरी मी नावारूपाला आलो आणि हे त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. शेवटची बॉडी बिल्डिंग स्पर्धा तुम्ही कोणती खेळलात? शेवटची बॉडी बिल्डिंग स्पर्धा मी 2004ला नॅशनल खेळली, मिस्टर इंडिया. तिथे प्रसाद कुमार आणि माझ्यामध्ये दोघांमध्ये आमच्यात चेन्नईला स्पर्धा होती आणि आमच्या दोघांमध्ये कम्पॅरिझन झाली.
जवळजवळ एकदा कम्पॅरिझनला बोलवलं गेलं फर्स्ट सेकंड साठी. तर परत बॅकफुटला आलो आम्ही. पुन्हा काय झालं माहित नाही. परत 2 मिनिटांनी परत आम्हाला कॉल आला. परत आम्ही असं करून आम्हाला 3 वेळा मी प्रसाद कुमार बरोबर तिथे कम्पॅरिझनला आणला. आम्ही दोघंही अशक्त म्हणजे बोलतात ना घामाघूम झालो. अटीतटीचा सामना होता. खूप 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 खूप. आणि जर कदाचित प्रसाद कुमार त्यावेळेला जर तिथे जर त्या गटात जर नसते तर नक्कीच त्या गटात मी गोल्ड मेडल मारलं असतं आणि विनरच झालं असतं, प्रश्नच नाही. पण प्रसाद कुमार नेमकेच ते आज सिनियर आहेत. मी त्यांचाही खूप छान रिस्पेक्ट करतो आणि माझेही ते आदर्श आहेत. खूप अतिशय त्यांचा स्वभावही एवढा छान आहे, मन मोकळेपणाने ते बोलणार आहे. मग त्यांना तिथे फर्स्ट, मला सेकंड. मी असं ऐकलंय आपल्या मराठी बॉडी बिल्डिंग मध्ये श्याम रहाटे आणि अनिल राऊत यांच्यामध्ये सुद्धा अटीतटीचा सामना व्हायचा आणि तो बघण्यासाठी खूप प्रचंड अशी गर्दी प्रेक्षकांची तिथे राहायची. काय खरं आहे काय? मला आता छान नाव घेतलंस तू, श्याम रहाटे. श्याम रहाटे ही खरोखर अतिशय सुंदर बॉडी बिल्डर आहे आणि खूप छान फिजिक होतं त्यांचं. श्याम रहाटे आणि माझी अटीतटी नेहमीच होती, नेहमीच सुरस लागायची. त्यावेळेला स्टेजवरती म्हणजे नाही का परस्पर असा एक दुश्मनच की तो मला उडवणार का मी त्याला उडवणार. आणि खाली आपले प्रेक्षक बस होतेच कमेंट करायला. त्या प्रेक्षकांच्या ह्याच्यावरून कळायचं की कोण विनर होईल. कारण प्रत्येकाचा जो आवाज असतो ना, येस आला, असा कसा, हाय आला. मला काही वेळेला मला त्यावेळेला पेपराजीच आहेत, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. तो आला, त्याने बघितलं आणि तो जिंकला. हा एवढे सुंदर शब्द खूपच सुंदर असायचे. तर श्याम रहाटे हा एक खरंच नावाजलेला आणि खूप छान बॉडी बिल्डर होता आहे असंही ना. आणि माझे खास चांगले मित्रही आहेत श्याम रहाटे. पण त्यावेळेला ऑन स्टेज म्हणजे फक्त ते एक स्पर्धेपुरता मर्यादित होतं तिथे की त्या स्टेज प्लॅटफॉर्मवरती तो त्यावेळेला माझा दुश्मन. हो, खरी गोष्ट आहे. बाकी ऑन स्टेज खाली उतरल्याच्या नंतर आम्ही दोघंही गळ्यात गळे घालत होतो. आम्ही जिथे आहे तिथे फक्त आमचा स्वभावच आहे. दोघंही आम्ही एकमेकांची मस्करी करायचो, काही कमेंट पास करत होतो आम्ही. पण असं कधी कुठली आमच्यामध्ये ना दुश्मनी झाली किंवा ना कुठली आम्ही एकमेकांशी बिघाडी, हाच विषय होता. बरोबर. महाराष्ट्र शासनाकडून जो शिवछत्रपती पुरस्कार तो सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेला आहे, तो तुम्हाला कधी मिळाला? महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मला 1998ला मिळाला. त्यावेळेला मी नुकतीच महाराष्ट्र श्री मारली होती. त्याच्या अगोदर मी औरंगाबाद महापौर मारली होती. आणि सांगलीची तरुण भारत जी स्पर्धा होते ती माझ्या महाराष्ट्र श्रीच्या एक 4 दिवस अगोदर झाली ती स्पर्धा, का 2 दिवस अगोदर झाली. तीही स्पर्धा मारली आणि मग नंतर मला महाराष्ट्र श्री त्याच ग्राउंडला, सांगलीच्याच ग्राउंडला महाराष्ट्र श्री मी मारली. म्हणजे एक तुम्ही स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र दर्शन केलेलं आहे? अरे बरंच. म्हणजे कोल्हापूर, पुणा आणि नाशिक हे 3 माझं माहेरघर होतं. माहेरघर ह्याच्यासाठी बोलतोय कारण सर्वात जास्त त्यावेळेला माझी नाही का म्हणजे जे प्रेझेंटेशन जे होतं 1 मिनिट फ्री पोजिंग ही माझी खूप छान होते असं मी बोलतो. बाकी मला प्रेक्षक काय बोलतात मला माहित नाही, पण माझी खूप त्यावेळेला बेस्ट पोझर म्हणून माझी प्रत्येक ठिकाणी निवड व्हायची. आणि छानपैकी 1 मिनिट कसं प्रेझेंट करावं, आपली बॉडी सुंदर कशी लोकांना असेल, त्याच्या व्यतिरिक्त की आपल्या त्या म्युझिकला सिंथसाइज करून आपण कसं अजून त्याच्यामध्ये डान्स करू, तर ते लोकांना आवडायला लागलं. लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि ऍक्सेप्ट करून त्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी म्हणजे की अरे हा ओके तुम्ही करू शकता किंवा आपल्याला ही गाणी आपल्याला लोक पसंत करतात. मग मी या क्षेत्रात त्याच्यात. तुम्ही आता या लेवल पर्यंत येऊन पोहोचलाय, तर ह्या सगळ्या सक्सेसचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला देता? कारण आज तुम्ही एक रेल्वेमध्ये जॉबला आहे, सेफर आहात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी एक नाव आवर्जून घेतो, ते म्हणजे सचिन दांडेकर. सचिन दांडेकर हे त्यावेळेला माझे 1993-94 माझे मार्गदर्शक होते, माझे कोच होते आणि एक माझा चांगला मित्रही होता. आम्ही दोघं त्यावेळेला वडाळा तळवळकर इथे वर्कआउट करायचो. त्याने मला गाईडलाईन केलं. ऍक्च्युली मी 95ला जी वाशी महापौर जी मारू शकलो किंवा त्याच्यानंतर 98ला मी महाराष्ट्र श्री जे झालो हे त्याच्याच आशीर्वादाने. बाकी माझ्या घरच्यांचा सपोर्ट तर होताच. ह्याच्यामध्ये माझे श्रेयदार हे सगळ्यात मेन म्हणजे माझी आई, माझे वडील, माझा मोठा भाऊ. एक आवर्जून नाव घेतो म्हणजे माझी वहिनी, मोठी वहिनी, जी मला प्रत्येक टाइम टू टाइम किंवा माझा जो काही हे असायचं जेव्हा ते लक्ष देत होते. माझ्या 2 बहिणी ज्यांनी हे केलं. आणि
आफ्टर मॅरेज माझी वाईफ. ओल्ड स्कूल बेस्ट की न्यू स्कूल? आता जे नवीन इक्विपमेंट ते बेस्ट होते की तुमचा तो जुना काळातला वर्कआउट चांगला होता? जुन्या काळातला वर्कआउट तुला सांगायचं असेल तर तुला सगळ्यात पहिली गोष्ट ना की त्यावेळेला आम्हाला एकच माहिती होतं की जिमला जायचंय, वर्कआउट करायचं आहे, ठीक आहे. कुठलं इन्स्ट्रुमेंट डझंट मॅटर, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नव्हतं. त्यावेळेला तुला सांगतो म्हणजे HM फॅट म्हणजे पप्पी पाटील सरांचं प्रत्येक ठिकाणी इक्विपमेंट असायचं आणि आम्हाला ते ना म्हणजे खूप सुंदर असं म्हणजे आत्ताच जसं पिकॉर वगैरे जे आहे, नॉटिलस आहे किंवा बरेचसे जे काय आहेत जेराई बिराई आहे, ह्याच्यापेक्षा त्यावेळेचं जे होतं ना ते सुंदर. आताचं नो डाऊट ॲडव्हान्स झालेलं आणि खूप सुंदर आहे. मी तर असं म्हणतो ना हे ॲडव्हान्स जे झालेलं आहे हे सुंदर आहे आणि आताच बेस्ट आहे, पण त्यावेळेला आमच्यासाठी ते सुंदर होतं, आम्हाला ते जेराई वाटायचं. बरोबर. आता बरेच मुलं तुम्हाला बघून किंवा दुसऱ्या बॉडी बिल्डरांना बघून या क्षेत्रात येऊ पाहत आहे, तर अशा मुलांना काय मार्गदर्शन करशाल? मी तर नक्की सांगेन की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी बघ, मी असं सांगतो बॉडी बिल्डिंग ही निसर्गाला अपोजिट जाऊन करावी लागते, नेचरच्या अगेन्स्ट जाऊन करावी लागते. त्यासाठी तुम्हाला तुमचं डाईट, पथ्य पाणी जे काय असतं आणि रेग्युलरिटी, सातत्य हे खूप आवश्यक आहे. त्याच्यावरती तुमचं माइंड आहे हे स्टेबल ठेवा. त्याच्यासाठी जे जे काय बॉडी बिल्डिंग साठी मी असं नाही म्हणत आहे की तो नॅचरल गेम होऊ शकतो, पण नाही, जे जे तुम्हाला आवश्यक जे सगळ्या गोष्टी ज्या वाटतात फक्त एवढंच की कुठल्याही आपल्या स्वतःच्या शरीराचं लक्ष ठेवून काळजीपूर्वक रिस्क घ्या आणि कोणतरी एक चांगला मार्गदर्शक बघा, त्याच्या अंडर गाईडलाईन तुम्ही हे सगळं करा, ते तुमच्यासाठी योग्य. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही वेळात वेळ काढून नाही माझ्या तू वेळा एवढा लांबून आलास माझ्यासाठी खरंच खूप माझ्यासाठी हेच मोठं आहे की एवढा नाशिकवरनं तू अपडाऊन केलंस, 1 तास थांबलास, त्याच्याबद्दल मी खरंच तुझी मनापासून मी तुला खरंच कारण फार मोठं नाव आहे आज सर तुमच्यासाठी. मी 1 तास काय पूर्ण दिवस पण थांबायला मी तयार असतो सर, कारण जे काही माझे सबस्क्रायबर्स एक माझे सगळे मित्रच आहे ते. तर मित्रांनो, तुम्हाला अनिल राऊत सरांची मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. त्यांची ही संपूर्ण स्टोरी ही स्वतः आत्मसात करा, कारण असं मार्गदर्शन हे कधी भेटत नाही कोणाला. आणि तुमची जी बॉडी बिल्डिंगची जी जर्नी आहे तर सरांना एक डोळ्यासमोर ठेवून ही जर्नी अशीच चालू ठेवा. तोपर्यंत बी फिट, स्टे. नक्कीच मित्रांनो, जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगून जाईल, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि जो काय वर्कआउट कराल त्याच्याशी सातत्य राखा. बरोबर. नक्कीच तुम्हाला परमेश्वर यश देईल आणि मेहनत शिवाय फळ नाही. थँक्यू व्हेरी मच. जास्त शेअर करा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. आभार.